यस, शी इज ऑलवेज माय जेम. तिने मला प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन दिलंय. तिच्याकडे प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन असतं, प्रोफेसर सारखं. तुम्ही कितीही संकटात सापडलात ना, तरी ती प्रत्येक गोष्ट छान आणि कामली हँडल करत असते. हो, ते तर आहेच. म्हणजे बघ ना, मी कोण कुठला एकटा पडलेलो, तरी ती मला भेटली आणि मला खूप समजावून सांगितलं. माझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले. आणि आय स्वेअर, म्हणजे मी इतका शांत असा कधीच नव्हतो. हा सगळा बदल तिच्यामुळेच झाला आहे माझ्यात. नाहीतर माझी लाईफसुद्धा हेल झाली होती. एका अनोळखी मुलीपासून तर एका चांगल्या फ्रेंडपर्यंतचा प्रवास हा तिच्या एफर्ट्समुळेच झाला. नाहीतर कोण कोणासाठी एवढं करतं. कधी कधी वाटतं की स्नेहा माझ्यासाठी इतकं काही करते आणि मी तिच्यासाठी काहीच करू शकत नाही. फक्त तिच्यासोबत वेळ घालवतोय, चांगला वेळ. त्याही पुढे जाऊन असं वाटतं की आमची फक्त फ्रेंडशिप नाही आहे, या फ्रेंडशिप पलीकडे एक चांगलं नातं आहे. मग प्रेम नाही झालं तुला? अजून तरी नाही. बघू कधी होतंय ते. ओ हॅलो मॅडम, आम्ही फक्त चांगले फ्रेंड्स आहोत. स्नेहाच्या प्रेमात वगैरे नाही पडलेलो मी अजून. पण मी तिचं नावच नाही घेतलं. अगं पण विषय तिचाच चाललाय ना. पण मी तिचं नावच नाही घेतलं, तूच तिचं नाव घेतलंस. स्नेहा बरोबर बोललेली, हट्टी आहेस तू. यात कसला आलाय हट्टीपणा? आय मीन बाहेर जे चाललंय तेच बोलतोय मी. आणि मनात चाललंय त्याचं काय?